तर आज सकाळी सकाळी अचानकच चहा बनवत असताना आमचं सिलेंडर संपलं आणि मग चहा नाही, पाणी नाही, काय नाही. आपलं घेऊन आलो पिंपरी चिंचवडला. आणि तुम्ही म्हणत असाल एवढ्या लांब का, तर आधी आमचं कनेक्शन इकडचंच होतं पिंपरी चिंचवडचं, आम्ही इकडेच राहायला होतो. त्याच्यामुळं आता एवढ्या लांब यावं लागलं आम्हाला गॅस आणण्यासाठी. आता पुण्यात ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, पण अजून काय घेतलं नाही. त्याच्यासाठी आता ट्रान्सफर पण करून घेणार होतो आम्ही, पण ते म्हणले एक तर टाकी मिळेल किंवा ट्रान्सफर, दोन्हीपैकी एक होईल म्हणले आज. का तर माहिती नाही त्यांची काय प्रोसेस आहे, असं कुठं असतंय का, पण ते बोलले तसं, त्यांना काय चाललंय बोलायला. मग जाऊ द्या म्हणलं, आता सध्या तर गॅस महत्त्वाचा होता म्हणून गॅसची टाकी आम्ही घेतली. ट्रान्सफर म्हणलं बघता येईल कधी तर नंतर आल्याच्या नंतर. मग त्याच्यामुळं पहिले गॅस घेतला आणि हा गॅस आम्हाला जातो 4-5 महिने, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. आणि आम्ही इथं आधी राहायचो ना ह्या एरियामध्ये, हा एरिया आहे आम्ही इकडे राहायचो तर बघा किती शांत वातावरण आहे इकडं. पुण्यापेक्षा तर खूप शांत वातावरण आहे चिंचवडचं. आणि जास्त गाड्या पण नाही, रस्ता पण किती मोकळा आहे आणि जास्त रहदारी नाही, लोक नाही, काय नाही, एकदम शांत वातावरण आहे इथलं. आम्ही खूप दिवस 3 वर्ष होतो आम्ही चिंचवडला. त्याच्यानंतर आम्ही गावी गेलो आणि परत आता पुण्याला आलो आहे राहायला पुण्यात. आणि इकडचं वातावरण भारी होतं. हे म्हणत होते महेश मला, चल काकूला भेटून येऊत. मीच म्हणलं नको, काकू म्हणजे आमची आधीची घरमालकीन, छान आहेत त्या पण मी म्हणलं नको आता ही गॅसची टाकी घेऊन कुठं फिरत बसा. एकतर जेवण नाही, काय नाही, भूक लागली होती आणि जेवण बाहेरच करायचं होतं आम्हाला. पण पहिलं गॅस घेणं महत्त्वाचं होतं म्हणून ते सिलेंडर घेतलं. आणि पावसाचं पण वातावरण होतं, आभाळ पण खूप आलं म्हणून डायरेक्ट सिलेंडर घेऊन घराकडे निघालो. जेवण पण झालं नाही आम्हाला. आणि हे इथे जे आहे ना, इथून आतमध्ये चिंतामणी चौक आहे आणि आम्ही या चौकात राहायचो आधी. बघा आधीचं सगळं आठवतंय कसं असतंय ना. मग तिथून आम्ही सरळ निघालो तर आभाळ खूप होतं आणि पाऊस लगेच चालू झाला आणि आम्ही पूर्ण भिजून गेलो. एका साईडला थांबलो होतो, पूर्ण कपडे वगैरे भिजले होते आमचे. आणि त्यांचं जर्किंग पण मी आजच धुवून टाकलं होतं, पावसाचं म्हणजे सुट्टी घेतली होती त्याच्यामुळं धुवून टाकावं म्हणलं. आणि इकडं पाऊस येईल म्हणून काय माहीत होतं, ऊन सकाळी पडलं होतं आणि छत्री पण घेऊन आलो नाही सोबत, काय नाही, तसं चालतं आपलं. औंधच्या पुढं कसलाच पाऊस नव्हता, तिकडंच पाऊस होता. इकडं पूर्ण कोरडा होता रस्ता, बघा पाऊसच नाही कसलाच. आणि तिकडं चिंचवडला वगैरे पाऊस चालू होता सध्या. इकडं तर थोडा अर्धा रस्ता पूर्ण कोरडा होता इकडून. आणि कसं आहे पुण्यामध्ये झाडं वगैरे खूप आहेत ना, त्याच्यामुळं सारखं पाऊस असतं. आणि बघा वातावरण पण किती छान दिसतंय झाडामुळं, रस्ते वगैरे किती स्वच्छ आहेत, किती छान वाटतंय सगळं. माहिती का, मला आधी वाटायचं बापरे पुणं कसलं भारी आहे आणि आपण कुठं लांब राहतोय असं. म्हणजे आधी रांजणगावला पण राहायचो आम्ही, रांजणगाव तर पूर्ण खेडच आहे, आम्ही तिकडं पण राहायचो ना आधी, नको वाटायचं राहायला. आणि हे पुण्यातलं वातावरण एवढं भारी वाटतंय ना बघूनच. नवीन नवीन आलं तर तेव्हा लय भारी वाटलं होतं. आणि JM रोड आहे इथं, स्टार्टिंगला जेव्हा आम्ही गावाकडून पुण्यात आलो ना, तेव्हा इथं 3 दिवस लॉजवर राहिलो होतो. कारण इथं पुण्यामध्ये रूम हुडकणं आणि भेटणं खूप अवघड आहे, त्याच्यामुळे 3 दिवस आम्ही रूम शोधतच होतो आणि त्याच्यामुळं आम्हाला 3 दिवस लॉजवर राहावं लागलं होतं. आणि हे बघा JM रोड आणि ते कसलं भारी वाटतंय. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आपलं गॅस टाकी वगैरे घेऊन. आणि घरी बनवणार होते मी जेवायला, त्यांना म्हणले होते मी घरीच बनवते जेवायला, तर नको म्हणले, चल बाहेरच जाऊ जेवायला. आता गॅस तर आलता घरी, जेवण पण घरीच बनवले असते मी, पण मला म्हणले नको, चल तुला सकाळी म्हणलं होतं ना बाहेर नेतो, चल आता तुला बाहेर जेवायला घेऊन जातो. आणि या बाबतीत माझ्यापेक्षा लय उल्हास जास्त आहे त्यांना, बाहेर जेवायला जायचं, फिरायला न्यायचं. मी फक्त म्हणायलाच उशीर आहे, ते तयारच असते. आणि याच्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे तुम्हीच सांगा बरं. मग त्याच्यानंतर गेलो आम्ही हॉटेलमध्ये जेवायला. तर बघा पुण्यात रात्रीचं वातावरण कसलं भारी वाटतं, एकदम असं मस्त वाटते. पाऊस वगैरे इकडं पुण्यात नव्हता, तिकडंच पाऊस होता, त्याच्यामुळं मग बाहेरच आलो जेवायला. आणि पोचलो इथे राधाकृष्ण हॉटेलला. आणि आम्ही नेहमी इथेच येतो जेवायला, कारण इथलं जेवण खूप छान आहे. खूप ठिकाणी खाऊन बघितलं पण अशी टेस्ट वगैरे चांगली काय वाटली नाही, आणि इथली टेस्ट आम्हाला आवडली म्हणून आम्ही आता इथेच जेवतो नेहमी. आणि आम्ही जेवणामध्ये मागवलं काजू पनीरची भाजी, परत बटर नान वगैरे मागवलं. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर आम्ही जिरा राईस पण घेतला. आणि सकाळपासून भूक खूप लागली होती, उपाशीच होतं, त्याच्यामुळं पोटभर असं जेवण वगैरे केलं. त्यांनी तर जेवायला पण चालू केलं. आणि जेवण खरंच छान होतं, टेस्ट पण एकदम भारी होती. आम्हाला आवडते इथली टेस्ट, कारण आम्ही इथेच जेवतो सारखं. खूप जागी खाऊन बघितलं पण तेवढं काय खास वाटलं नव्हतं जेवण. इथलं जेवण खरंच खास वाटलं म्हणून आम्ही सारखं इथेच येतो. आणि कसं असते माणसाला एका ठिकाणचं आवडलं की माणूस सारखं तिथंच जात राहते. मग पोटभर जेवण करून आम्ही निघालो परत आपल्या घरी. बघा पुण्यात सगळीकडे गणपती बाप्पा येण्याची तयारी चालू आहे. तरी ते बघा दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं हे सजवत आहे, तिथं डेकोरेशन चालू आहे त्यांच्या स्टेजचं. आणि पंडाल वगैरे बांधताय तिथं मस्त. आणि मी यावर्षी खास पुण्यात आहे ना, त्याच्यामुळं मला अजून छान वाटते, कारण गणपतीचा सण मला सगळ्यात जास्त आवडतो. सगळ्यात
जास्त फेवरेट माझे गणपती बाप्पा आहेत आणि त्यांच्या या सणाला मी पुण्यामध्येच आहे यावर्षी, त्याच्यामुळं मला अजून भारी वाटते. तर यावर्षी मी तुम्हाला सगळे गणपती वगैरे फिरून दाखवेन, सगळं डेकोरेशन देखावे सगळं तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. तर त्याच्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि सगळीकडे गणपती बाप्पा येण्याची जोरदार तयारी चालू आहे बघा. स्टॉल वगैरे सगळे गणपतीचे लागलेत आणि अजून 20 ते 25 दिवस बाकी आहेत यायला. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.